नमस्कार. जगाचा इतिहास मराठीतून या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. माझे नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सुदान या देशाच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे. सुदान हा देश उत्तर आफ्रिकेत वसलेला आहे. तो एक अरब देश आहे. सुदानचे प्राचीन नाव नुबिया असे होते. सुदानच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास त्याचा इतिहास सुमारे इसवी सन पूर्व 3000 वर्ष मागे जातो. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात म्हणजे इसवी सन पूर्व 3000 शतकापूर्वी तेथे विविध प्रकारच्या आदिवासी जमाती राहत होत्या. त्यांना नुबियन्स असे म्हटले जात होते. त्या नावावरून त्या देशाला नुबिया असे नाव पडले. इसवी सनाच्या पूर्व 2500 साली 2500 साली तेथे केरमा या राज्याची स्थापना झाली. केरमा राज्याने इजिप्शियन लोकांची युद्ध लढून सुदानचे रक्षण केलेले होते. तत्पूर्वी आदिवासींची तेथील राज्ये इजिप्शियन आक्रमणामुळे नष्ट झालेली होती. केरमा राज्याने इजिप्तला उत्तरेकडे थोपवून धरले होते. केरमा हे राज्य सुमारे 1000 वर्ष म्हणजे इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1500 म्हणजे 1500 पर्यंत टिकून होते. कालांतराने त्याच्या जागी कुश या राज्याची स्थापना झाली. इसवी सन पूर्व 780 साली कुश या राज्याची स्थापना झाली. त्यांनी इजिप्शियन लोकांची आक्रमणे परतवून लावली व इजिप्तवर आक्रमण केले. इजिप्तवर हल्ला करून त्याला पराभूत केले व इजिप्तचे राज्य जिंकले. इजिप्तवर आपले वर्चस्व निर्माण केले. बरीच वर्ष इजिप्त हा सुदानच्या आधिपत्याखाली होता, म्हणजे कुश राज्याच्या आधिपत्याखाली होता. कुश राज्याचे आधिपत्य इसवी सन पूर्व 350 सालापर्यंत टिकून होते. ते कालांतराने नष्ट झाल्यानंतर छोटी छोटी राज्ये सुदानमध्ये अस्तित्वात आली. कालांतराने पुन्हा इजिप्शियन लोकांनी स्वातंत्र्य मिळवले व त्यांनी सुदानवर आक्रमणे सुरू केली. त्यावेळी इजिप्तमध्ये स्वातंत्र्य मिळवल्यानंतर सुदानमध्ये मकुरिया या राज्याची स्थापना झालेली होती. मकुरिया राज्याने इसवी सनाच्या 5व्या शतकात इजिप्तचा पराभव केला व इजिप्तच्या राजाशी मैत्रीचा तह केला, शांतता करार केला व त्याच काळात इजिप्शियन अरबांची मैत्रीचा तह केला व इजिप्शियन अरबांच्या संपर्कामुळे सुदानमध्ये इस्लामचा प्रसार झाला व तेथे राहणाऱ्या विविध टोळ्यांनी विविध राज्यांनी इस्लामचा स्वीकार केला. त्यामुळे इस्लाम हा तेथील प्रमुख धर्म बनला आहे. कालांतराने सुदानच्या पश्चिम भागात डार्फूर सल्तनत या नावाचे एक राज्य स्थापन झालेले होते. इसवी सनाच्या 15व्या शतकात सुदानच्या पश्चिम भागात अनेक छोटी छोटी राज्ये सुदानमध्ये अस्तित्वात आलेली होती. इसवी सनाच्या 18व्या शतकात ऑटोमन साम्राज्याची आक्रमणे उत्तर आफ्रिकेत सुरू झालेली होती. उत्तर आफ्रिका ऑटोमन साम्राज्याच्या आधिपत्याखाली आला. सुदानवर 1820 साली ऑटोमन म्हणजे ऑस्मानी साम्राज्याने ऑटोमन तुर्क साम्राज्याने आक्रमण करून त्याला आपल्या साम्राज्याचा एक भाग बनवले. सुदान हा ऑटोमन साम्राज्याच्या अंतर्गत एक भाग बनला होता. इथिओपियातून आलेल्या ऑटोमन साम्राज्याच्या सुभेदाराने सुदानवर आपले वर्चस्व स्थापन केलेले होते. ऑटोमन साम्राज्याविरुद्ध तेथील स्थानिक अरब जनतेत असंतोष निर्माण झालेला होता, कारण त्यांनी वरिष्ठ पदावरच्या सरकारी नोकऱ्या या युरोपियन लोकांना देण्यास सुरुवात केलेली होती. इसवी सन 1885 साली मुहम्मद अहमद या इस्लामी धर्मप्रसारकांच्या नेतृत्वाखाली तेथील अरब जनतेने उठाव केलेला होता. तरी 1885 साली सुदानची राजधानी खार्टूमला वेढा घातला
व आपल्या शत्रूंचा पराभव केला व तेथे आपले राज्य स्थापन केले. हे राज्य इसवी सन 1899 सालापर्यंत टिकून होते. 1899 साली इंग्रजांनी सुदानवर आपले आधिपत्य निर्माण केले व इजिप्त व इंग्रज दोघांनी मिळून सुदानवर आपले नियंत्रण मिळवलेले होते. 1 जानेवारी 1956 साली सुदानला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले. कालांतराने सुदानमध्ये काही वर्ष लष्करी हुकुमशाही होती. 2 वेळा तेथे उठाव झाल्यानंतर तेथे प्रजासत्ताकाची स्थापना झालेली होती. इसवी सन 2011 साली दक्षिण सुदान हा सुदानपासून स्वतंत्र झाला. 2019 साली तेथे संवैधानिक बदल राज्यघटनेत करण्यात आले. त्यामुळे सुदान हा एक लोकशाही प्रजासत्ताक गणराज्य बनण्याच्या दिशेने वाटचाल करू लागलेला होता. मात्र सध्या तेथे यादवी युद्ध लष्करी आणि निमलष्करी दलांमध्ये सुरू आहे. त्यामुळे सुदानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे. तिथे राजकीय स्थैर्य लाभावे अशी मी प्रार्थना करतो. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा या सबस्क्राईब करा. धन्यवाद.